एकच कथा पण वेगवेगळ्या अंगाने सांगितलेल्या त्याच्यामध्ये आपण भविष्यकर पुराणामध्ये जी कथा आहे ती पाहिजे. महिष्मती नावाचं राज्य आणि त्या महिष्मती राज्यामध्ये महिजित नावाचा राजा होता. पुण्यवंत धार्मिक होता, अनुकूल पत्नी होती, अनुकूल राणी होती, अनुकूल प्रजा होती, सर्वकडे सुख समृद्ध होतं. पण राजाला मुलगा नव्हता. आणि असं असतं जरी सर्व सुख असलं तरी रामायणातलं वाक्य आहे, पुत्र विनस्यम राज्यम सर्व दुःखाय कल्पते. दशरथ राजाला काय कमी होतं? दशरथ राजाला 700 राण्या होत्या. किती? 700 राण्या होत्या. त्याच्यातल्या 3 मुख्य पट्ट राण्या होत्या. कौसल्य माता, सुमित्रा माता, पुढं कैकेयी माता. पण पुत्र संतान नसल्यामुळं राजाने अश्वमेध यज्ञ केला तरी सुद्धा काय झालं नाही. शेवटी जेव्हा त्यांच्याकडून श्रावणबाळांची हत्या घडली तेव्हा त्यांनी शाप दिला का तू पुत्र योगाने मोडशील. राजाला तेव्हा दुःख पण झालं आणि सुख पण झालं. दुःख याचं झालं का आपण श्रावणबाळासारख्या मातृपितृ भक्ताला मारलं हे राजाला वाईट वाटलं. आणि आनंद असा झाला का त्याने त्यांच्या मातापित्याने दिलेला शाप तो माझ्यासाठी वरदान आहे. विठ्ठल त्यांनी शाप दिला पुत्र योगाने मरशील. याचा अर्थ मला पुत्र होईल. आणि पुढे त्याला पुत्र झाला, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. पण हा महिजित होता जो राजा होता त्याला काही दुःख सहन होईना. शेवटी प्रजेला जवळ बोलवलं, म्हटलं मी गोदान दिलं, भूदान दिलं, स्वर्णदान दिलं, पाहिजे ते दान दिलं, पाहिजे ते यज्ञ केलं, पण मला ज्या अर्थी पुत्र होत नाही त्या अर्थी माझं काहीतरी पाप असेल. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याकडून सत्कर्म घडत नसल, लक्षात ठेवा सर्वांनी ऐका, आपल्याकडून वारी घडत नसल, आराध्याला येणं घडत नसल, पंढरपूरला येणं नसल, तर लक्षात ठेवा की आपल्या जन्मातलं पाप आहे. विठ्ठल महाराष्ट्रात जन्माला आलाय, अजून पंढरपूर पाहिलं नाही. आम्ही आळंदीला गेलोच नाही. मग कुठल्या तरी जन्माला येऊन जर पंढरपूर पाहिलं नसल, आळंदी पाहिलं नसल, माझं त्र्यंबकेश्वर पाहिलं नसल, सासवड पाहिलं नसल, पैठण पाहिलं नसल, तर त्याच्या जीवनाला धिक्कार आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर पंढरीसी आल्यानो संसारा, पंढरीसी दारे आल्यानो संसारा, पंढरीसी दारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा
ऐका, पंढरपूरला जाण्यासाठी, वारी करण्यासाठी खूप पुण्य लागतं. अनंत जन्माच्या पंढरपूरचं वारी अशी पंढरीच्या असं आहे. पाठ आहे पण काय मला आठवत आलं लक्षात. जन्मांतरीच्या पुण्य राशी आपण मागा जन्मात कितीतरी जन्मात पुण्य केलं असेल, जन्मांतरीच्या पुण्य राशी आणि त्याची वारी पंढरीची विचार. माझं काहीतरी पाप आडवाला असेल म्हणून अनुकूल पत्नी आहे, अनुकूल प्रजा आहे, पण पुत्र नाही. मग आता मी तर थकलो. राजा म्हटला 50 वय उलटून गेलं, आता मला पुत्र होईल का नाही? आता तुम्हीच प्रजाजन, तुम्हीच पहा मला पुत्र बाबा असं वाटत असेल तर तुम्ही काहीतरी साधना करा. म्हणून त्या महिष्मती राज्यातील जेवढी प्रजा होती सर्व प्रजेनं आपलं राज्य सोडलं. कोणासाठी? कोणासाठी? राजाला पुत्र होण्यासाठी सर्व प्रजेनं आपलं राज्य सोडलं, वन गाठलं आणि वनामध्ये एक आश्रम सापडला. तो आश्रम लोमेश ऋषीचा होता. विचार. लोमेश ऋषींना पाहिलं, सर्व प्रजेने नमस्कार केला. लोमेश ऋषींना कुतूहल वाटलं, का आले एवढी प्रजा, का आली? प्रश्न केला, कोण तुम्ही, कुठून? सांगितलं आम्ही महिष्मती नगरीतील महिजित राजाची प्रजा आहोत. मग तुम्ही इथं का आला? म्हटले आमचा राजा धार्मिक आहे, पुण्यवंत आहे, पण त्याला पुत्र संतान असं, म्हणून तुम्ही गुरुदेव आहात, काहीतरी उपाय सांगा. तेव्हा लोमेश ऋषीने अंतर्ज्ञानानं पाहिलं का राजाला पुत्र का होत नाही, तर मागच्या जन्मात राजा हा वैश्यवाणी होता आणि त्यानं दुराचार करून अन्यायानं पैसा मिळवला होता. आणि त्याच्यामुळं एक दिवस असा चालत असताना त्याला तहान लागली. तहान लागल्यानंतर सरोवर तळ काहीतरी असं विहीर म्हणून पाणी पिण्यासाठी गेला, तर तिथं गोमाता पाणी पित होते. याने घेतलं, काठी घेतली, बांबू घेतला आणि गोमातेला पाणी पिऊ दिलं. तुम्ही कमी फिरता, मी भारतभर फिरतो, तुम्हाला सांगतो मला वाईट वाटतं महाराष्ट्राची वारी गेली. बरहानपूर लागतो काही, भुसावळ महाराष्ट्राचं शेवटचं स्टेशन काय? भुसावळ आहे. आणि भुसावळ सोडलं का मध्य प्रदेशची वारी लागते बरहानपूर, बरं का? तिथून सतना. सर्वात आम्ही तेवढी काही स्टेशन सांगत नाही, सर्व स्टेशन पाठ आहे माझ्या. काशीला जा, कुठं अयोध्येला जा, तिथून जाऊच लागतं. मग दीपक महाराज तिथं मोठे मोठे रांजण ठेवलेले, उन्हाळ्याच्या दिवसात मोठे मोठे रांजण ठेवलेले आणि तिथले भाई फक्त रेल्वेमध्ये जे प्रवास करतात त्यांना म्हणतात आओ आओ पाणी पिलो, पाणी पिलो. ना महाराष्ट्र लागलं पाणी नाही, विकत घ्या. फुकाचे जीवन तरी पाजा. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. एखादा पाहुणाला आम्ही आलो, पाणी देशील असं तुम्ही बोला, मसाले दूध देऊ, त्याच्यात काजू बदाम टाकू नाही. फुकाचे जीवन. एखादा वारकरी हरिभक्त येईल त्याला तसं जाऊ नका. फुकाचे जीवन. नदी नेगा तरी नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. पाणी पाजलं पाहिजे. जलदाने आयुष्य सुखी. नामदेवराचा मोठा अभंग आहे. कुठलं दान केल्यानंतर काय? भूमिदान, भूमी पाळू होची, बरं का? ज्याला वाटतंय हर्षिताबाई, ज्याला वाटतंय मला सुंदर बनायचंय, गोरं कोणतं त्यांनी सुवर्ण न्याय द्यावा. मला अर्धा तोला दिला तरी चालेल. म्हणजे या जन्मात जर आपण ताई, या जन्मात जर आपण सुवर्णदान दिलं ब्राह्मण काकाला, पुढच्या जन्मात ऐश्वर्या राय. तो जो वैश्य होता, दुराचारी होता, अभक्त होता, गोमाता पाणी
दुखीत होती, पाणी पिऊन दिलं नाही, तिला मारलं आणि म्हणजे तिला मारलं, ते त्याच्याकडून पाप घडलं आणि म्हणून गोमातेचा शाप म्हणून त्याला पुत्र संतती झालेली. लोभीशी सांगतात राजाला जर पुत्र संती व्हायची असेल तर एकच उपाय, आता श्रावण शुद्ध एकादशी, आजची श्रावण शुद्ध एकादशी, ती एकादशी जर तुम्ही प्रजनी केली तर त्या पुण्याच्या बळावर राजाला पुत्र संतान होईल. सर्व प्रजाजनानं काय केलं, एकादशी येऊ दिली, भगवान परमेश्वराची मूर्ती स्थापना केली, मूर्तीची पूजा अर्चा केली, मूर्तीला नैवेद्य दाखवला, पूर्ण रात्रभर उपवास केला, जागरण केला. बरं का, एकादशी कधी ती जागरण, आजच्या दिवशी जागरण झालं पाहिजे. खरं म्हणजे एक कीर्तन 9 ते 11 पाहिजे ना, 11 नंतर जागर पाहिजे. आमच्या आळंदीला दर एकादशीला जागर असतो, सर्व विद्यार्थी जागराला जातात. नाही का, ऋषिकेशला अनुभव असेल. सांगायचे ते काय, एकादशी दिनी करावा जागर, आणि मग जागर केला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवला आणि पारणं सोडलं, आणि त्या पुण्याच्या बळावर एका महिन्यात राजाला पुत्र संतान, 1 महिना नाही 1 वर्षानंतर राणी गर्भोदर झाली आणि राणीला पुत्र संतान झालं. म्हणून या एकादशीला काय नाव आहे, पुत्रदा एकादशी. जय विठोबा रघुमाई, जय 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 विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय 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 विठोबा रघुमाई, हरे विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, गवर्नर विठोल श्रीकांत देव पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय. बाबा रघुमाई, जय बाबा रघुमाई, बाबा नंदा कुंडली गवर्नर विठ्ठल
चला श्री विठ्ठल मंडळी, आई श्री विठ्ठल नर्मदेहर. आज आपण पंढरपूरची वारी पूर्ण करून सगळी जाताना वारी, येताना वारी, नर्मदा परिक्रमा असेल, सर्व काही उपक्रम असेल, हे सर्व सातत्याने बघण्याचं काम आमचे हे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले ही प्रेमाची व्यक्तिमत्व आहेत. ते सातत्याने बघतात आणि आज स्वतः एवढ्या लांबून नवीन पनवेलवरून आपल्याला भेट द्यायला कुठं धारावी इथे आलेले आहेत. म्हणजे बराच प्रवास तुम्ही केला. खरंच तुमच्यासारखी लोक येतात आणि आल्यावर आम्हाला ऊर्जा येते का काहीतरी काम अजून करायला हवं आहे. काम म्हणजे काय, लोकांपर्यंत आपण भक्तिभाव पोचवत राहायचं आहे की नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या संतमान दिवाळीमध्ये काय काय उपक्रम आहेत हे सहसा लवकर समजत नाही. मग त्या तुमच्यापर्यंत पोचण्याचं काम म्हणजे मी एक काय बोलतात त्याला, नाही पत्र पोचवणाऱ्याला काय बोलतात रे, पोस्टमॅन. मी पोस्टमॅन आहे. मला बघ माझी निवड केलेली आहे पोस्टमॅन पदावर आणि माझा सह पोस्टमॅन दीपक महाराज. तर तुम्ही आले, खूप आनंद झाला. तुमचं नाव काय दादा? दिनेश जोडगे. दिनेश जोडगे. जोडगे. दिनेश विठ्ठल जोडगे. दिनेश विठ्ठल जोडगे. आई तुमचं नाव? मंगल विठ्ठल जोडगे. बाळ तुझा? अनुश्री दिनेश जोडगे. ताई तुमचा? दिनेश जोडगे. बर. दिदे तुझं नाव काय? आजच्याला नाव. अरे बापरे. मॅजिक काय झालं माहिती दीपक ना, तिला आम्ही मगापासून नाव विचारतोय आतमध्ये, अजिबात बोलली नाही ती. नाव तिने सांगितलं नाही, पण तिला बोललो तुला माईक लावतो, तू बोलशील का. तिला माईक लावल्या कशी बोलली. परत एकदा तुझं नाव सांग बघू. अक्षरा. आजच्याला नाव. अक्षरा नाव. खूप गोड नाव आहे का तुझं. तरी
फार फार धन्यवाद दादा, तुम्ही इथपर्यंत आले. आणि आई पुढं दिंडी क्रमांक किती मध्ये चालता तुम्ही? 25 मध्ये चालतात ना? हा. 25. अरे वा, खूप भाग्य आहे तुमचं. म्हणजे तुम्ही आम्हाला ओढायचं काम करता, आम्ही लय माझा असतो. त्याच्यामुळे म्हणलं विसरलं थांबलं तरी भेट नाही व्हायची. हा, नाही नाही, तुमची आमची भेटत नाही होणार. विसावळा तुम्हाला तुम्ही कसं असतं, जेव्हा हे नाश्त्याला बसतात, बसून उठतात ना, तेव्हा आम्ही नाश्त्याला जातो. मागची नंबर आमची. हा, तरी असू द्या, आलात, फार फार धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला आमच्या ज्ञानात भर मिळते. काय नाही. अध्यात्माचा आमचा अजून गोडी निर्माण होते. गोडी निर्माण होते. सर्व काही आपल्याला माहिती माहिती भेटते. मिळते. तसं असतं, जसं काय आज असतं, आहे की तुम्ही नाही? एकादशीचा ब्लॉग मध्ये सांगितलं कृष्ण आणि शुद्ध, हा 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 ते आम्हाला काय अगोदर माहित नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. ते आज ब्लॉग बघूनच माहिती पडलं. वा वा. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला कायम बघत राहा, लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. हा. आपल्याला चॅनलचा प्रचार प्रसार याच्यासाठी नाही करायचा का आपले व्ह्यूअर्स वाढतील, हा. का एक भक्तीचं ज्ञान, भक्तीचा प्रसार व्हावा याच्यासाठी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. श्री हे विठ्ठल. बाळ, तू इथे श्री विठ्ठल बोल. थांबा थांब, जोरात बोल. चिवट्टल श्री विठ्ठल. नर्मदे बोल. नमाधव वा, चला. चला, श्री विठ्ठल मंडळी, खूप उशीर झाला. आपला नाचो कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लागू जगी. अतिशय आज म्हात्रे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हात्रे, ज्ञानराज महाराज म्हात्रे कोपरकिर्णी यांनी खूप मार्मिक विषय सांगितला. का पुत्रता एकादशीची माहिती खरंच खूप गोड. आणि आपला उपक्रमसुद्धा खूप छान झाला. एवढे महिला मंडळ आलती आज. मला अपेक्षा नव्हती का एवढी महिला मंडळ येतील. खूपच महिला मंडळांनी, त्यांचा हरिपाठ मंडळसुद्धा फार मोठा होता. म्हणजे खूप नित्य हरिपाठ त्यांचा असो. आणि खरंच खूप आनंद आला. तिथं फराळ वगैरे झाले, पण फराळ करताना मी व्हिडिओ काढले नाही. ऑलरेडी आपली एवढी मोठी व्हिडिओ झाली का याच्या अगोदरची पण व्हिडिओ टाकले मी आपल्या प्रवासाची, बरोबर का नाही, आणि ही नंतरची एकादशीचं महात्म्य. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस गेलेला आहे खूप आनंदाने. आणि मग घरी आलो, हातपाय धुतले, थोडासा तिथं घरी येऊन फराळ केला. तिथं थोडा कमी केला कारण की प्रवासात खूप जरा ॲसिडिटी चालते. तर म्हटलं आता नंतरच करू काहीतरी. तिथं थोडा खाल्ला आणि थोडं घरी येऊन फळं वगैरे खाल्ली. मग म्हटलं आता तुम्हाला भेटतो आणि आजच्या दिवसाची शुभरात्रीसुद्धा करतो. हा जो आपला 23 तारीख 24 तारीख हा 2 दिवसाचा जो आपला प्रवास झाला, ही 2 दिवसाची आपली वारीच झाली आहे का नाही. 2 दिवस आळंदीला जाणं, देहूचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाची गोड माहिती, तुकोबारायांची पूर्वजांपासून सुंदर आपल्याला इतिहास भेटला. आदरणीय छोटे कदम माऊली त्यांच्या मुखातून ऐकलेला तो चरित्र होता. मी त्यांचं तुम्हाला सांगितलं. मी काय वेगळं सांगत नाही, कारण की मोठ्यांच्या मुखातून आलेल्याच गोष्टी आपण सांगायच्या असतात. आपण आपलं डोक्याला लावायचं नसतो. तर असू द्या, त्याच्यासाठी मी फार फार धन्यवाद. कधीही तुम्हाला जर कुठलीही गोष्ट ऐकायची असेल खास, तर त्याच्यासाठी तुम्ही ऑफिशियल कदम माऊली छोटे, ऑफिशियल कदम माऊली यांच्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. त्यांच्यावर फार तुम्हाला विविध प्रकारचे चरित्र, सर्व संतांचे चरित्र आपल्याला ऐकायला भेटतील. तरी चला, आपली व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे आणि आपला नेक्स्ट प्लॅन आहे लगेच का आपल्याला बाईकवर आपल्याला जायचं स्नानाला. कुठं? कुशावर्तावर. तर ती आपली त्र्यंबकेश्वरची वारी, बाईक वारी 1 डे फक्त, जास्त नाही. ती येत्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. त्याचा मी स्टेटस टाकेन, तुम्हाला समजेलच. चला, श्री विठ्ठल, भेटूया आपण त्याच दिवशी. नर्मदे हरी.